राज ठाकरेंवर गुन्हा दाखल. आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडलेल्या 3.5 वर्षीय मुलावरील अत्याचार प्रकरणावरून राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. 65 वर्षीय नराधामाने विकृतीचे टोक गाठत चिमुकलीवर अत्याचार केला आणि नंतर तिची हत्या केली. या आरोपी विरोधात सर्व स्तरातून रोष व्यक्त केला जात असून त्याला ठार करण्याची मागणी केली जात आहे. आरोपीचा एन्काउंटर करा अशी मागणी अभिनेते प्रवीण तरडे यांनी सरकारकडे केल्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरोपीला हालहाल करून संपवण्याची मागणी केली आहे. मात्र या मागण्या बेकायदेशीर असून आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी अशी भूमिका मांडत वकील असीम सरोदे यांनी बेकायदेशीर मागण्या करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. बोरमधील घटनेनं शब्दांशब्द मनाचा तडका बुडाला आणि भयानक चीड आली. या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं अशी भूमिका राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट मधून मांडली आहे. या भूमिकेला विरोध करत महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत बोलताना ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलं आहे की भोर अत्याचार प्रकरणातील नराधामाला कायद्यानुसार 100% फाशीची शिक्षा होईल, पण ती होण्याआधीच त्यांचा चौरंग करा, त्याला हालहाल करून संपवा अशा बेकायदेशीर मागण्या करणाऱ्या प्रवीण तरडे आणि राज ठाकरे यांच्यासारख्या लोकांना पोलिसांनी बोलावून घेऊन समज दिली.